Hello, this is the My Artifact episode number 434. आजची तारीख आहे 34 नाही बे, हो 34. आजची तारीख आहे 8 मे 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:30. आजचा दिवस बहुत चांगला आहे, म्हणजे लाईफमधला एक वन ऑफ दी अमेझिंग डे म्हणता येईल याला. कारण आज सकाळी का म्हणजे काल सिरोरवाले आज घरी मामाजी, आत्या आणि आम्ही सगळेजण होतो. आत्या म्हणे का आता तुझा डिप्लोमा झालाय म्हणे, लागून जा म्हणे, ये म्हणे नागपूरला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब घेतो म्हणे, करून टाक म्हणे जॉब कुठं ना कुठे. मी म्हणलं हो म्हणला, यस, कारण हाच एक राईट वे आहे आपल्या डेस्टिनीला कॅप्चर करण्यासाठी. स्टेप बाय स्टेप जर जाऊ तर आपल्याला कन्फर्म राहील का आपल्याला काय टार्गेट अचीव करायचं आहे आणि त्याला कशा प्रकारे हँडल आउट करायचं आहे. म्हणजे तू जे स्वप्न बघून राहिला, जे फिल्मिंगचे, ऑफकोर्स तुला फिल्म तर बनवायची आहे, पण तू डायरेक्ट चंद्रावर नाही पोहोचू शकत, राईट. पहिले तुला स्पेस सेंटरमध्ये जावं लागेल, तिथे लायबल बनावं लागेल आणि देन गो टू चंद्र. इथून डायरेक्ट उडी मारता येणार नाही, राईट. मुंबईमध्ये फिल्म बनवण्यासाठी तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे आणि मेहनत करण्याची ताकद आहे, ओके ठीक आहे, दॅट इज अ गुड थिंग. बट तू एक असा वे चॉईस केला आहे ज्याच्यामध्ये बहुत सारी मेहनत आणि बहुत सारा करेज आणि कॉन्फिडन्स पाहिजे त्याला बिल्डअप करण्यासाठी. तर तो नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल मुंबईला जाण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल पाहिजे जॉब. तुला ॲटलिस्ट तिथे 20,000 रुपये तरी कमवता आले पाहिजे ॲट स्टार्ट. तर विचार कर ना, तेव्हाच तू तिथे सर्वाईव्ह करू शकते, राहू शकते, तिथे तुझं काही बघू शकते. तर मग हाच एक मौका आहे का तुला तुझे क्वालिटी दाखवण्यासाठी, राईट ना. आता तू विचार करशील का कॉम्पिटेटिव्ह स्टडी करीन मग बाबू मी कुठेतरी लागेन, दॅट इज अ टू लॉंग प्रोसेस, बहुत लंबी प्रोसेस आहे. पेपर केव्हा येईन, प्रिपरेशन केव्हा करीन, त्याचा रिझल्ट केव्हा येईन ना, लागेन केव्हा, अरे बापरे. इट्स अ वन ऑफ दी रिअली क्रिपी प्रोसेस आहे आणि बहुत आहे. आता तुझे मामाजी म्हणजे आत्याचे मिस्टर, ते डिरेक्टर आहे एका पॉवर प्लांट कंपनीमध्ये, राईट. म्हणजे चांगल्या त्यांच्याजवळ सत्ता आहे, तर ते ऑफकोर्स लावू शकते राव. त्यांच्यापाशी काही खूप जास्त मोठं काम नाही आहे, ते मॅनेज करू शकते एका एम्प्लॉईला. आणि मी त्यांचा पुतण्याच आहे ऑफकोर्स. आणि कसेही मला नियर अबाउट 15-16 हजार रुपये जरी मिळाले तर मी नागपूरमध्ये ॲटलिस्ट नागपूरमध्ये राहू शकतो चांगल्याने, पैसे जमा करू शकतो. एक वर्ष मी पैसे जमा करू शकतो. या 1 वर्षामध्ये तुला मग बहुत काय शिकायला, एका वर्षामध्ये तुला पैसे जमा करायचे आहे, ड्रायव्हिंग पण शिकायचे आहे वगैरे वगैरे, राईट. आणि मग तिथून समजा त्यांना म्हणून, त्या कंपनीवाला म्हणून, जर तुमची कोणती ब्रांच मुंबईमध्ये असेल किंवा, तर आम्हाला ते ट्रान्सफर करा, मला ते सेटल व्हायचं आहे. ऑफकोर्स म्हणू शकतो ना, कारण 1 वर्षामध्ये माझी तेवढी लायबिलिटी वाढून जाईल, राईट. आणि जर त्यांनी असं नाही म्हणलं म्हणजे ब्रांच आहे वगैरे वगैरे, तर मी क्विट करीन ना ते. मला कोणतं हे आहे, माझ्याकडून कोणते बॉन्ड साईन तर करून घेऊन न राहिले, राईट. मी एक डिप्लोमा होल्डर आहे ना, तर मी क्विट करून देईन आणि माझ्यापाशी एक्सपिरियन्स पण राहीन नियर अबाउट 1 वर्षाचा. मुंबईला जाईन मी. मुंबईला जाऊन तर मी ॲटलिस्ट चांगला स्टार्ट तर करू शकतो, कारण माझ्यापाशी डिप्लोमा आहे प्लस एक्सपिरियन्स पण आहे. तर मला ॲटलिस्ट आतमध्ये घेईन र, आणि हे बहुत चांगलं आहे. जर तुझ्या डेस्टिनीला तू हळूहळू क्रॅकआउट करण्याचा प्रयत्न करशील तर इट माइट बी गुड. कारण एकाच वेळी पूर्ण प्लेट खलास नाही होत, त्याला हळूहळू एक एक घास खावं लागते आणि मग त्याला पचवावं लागते. इट्स अ नाईस थिंग. आता ह्या डिसिजनवर रिग्रेट नको करू. जर तू म्हणत असेल का मी जॉब करीन मग माझं डेस्टिनीपासून अवे होऊन जाईल माइंड, इट इज नॉट. कारण हे माझ्या खूनमध्ये आहे आणि खून कधी बदलत नसते राव. मी किती मोठा झालो, किती बयाड झालो, किती बेकार झालो, बदलत नसते, आतमध्ये आहे. आणि राव मी आर्टिफॅक्ट एपिसोड रोज काहीतरी करून लागलो. आर्टिफॅक्ट एपिसोड ओके ठीक आहे, हे एक गोष्ट ठीक आहे, कारण तू तुझी डेली अपडेट्स ॲज अ डायरी म्हणून यूज करून राहिला. बट तू तुझ्या गलती आणि तुझ्या अपेक्षा आणि तुझे
तुझी डेस्टिनीला रोज नोटीस करून राहिला या आर्टिफॅक्ट एपिसोड थ्रू, तर इट इज अ रिअली गुड थिंग. तर मला वाटते तुला हे जॉब करायलाच पाहिजे. मामाजी आता थोडेसे हे आहे, डिरेक्टर आहे, तर ऑफकोर्स त्यांचा फायदा घ्यायला पाहिजे. आणि या सेमीस्टरमध्ये आता जर हा थर्मल निघाला, समजा निघाला, याला हे करून घेतो, लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे पूर्ण काढून घेतो, पूर्ण डॉक्युमेंट सगळे वापस घेऊन येतो, डिप्लोमा वगैरे घेतो आणि सरळ मामाजीकडे जातो, मला लावून द्या म्हणतो ऑफकोर्स. आणि त्यांना खूप जास्त हार्ड नाही, ते लावून देणंच. आणि मामाजी चांगली ओळखी आहे ना, त्यामुळे चांगलंच ट्रीट करण राव, एवढी काही वाईट ट्रीट नाही करण. सो या आज हे खूप महत्त्वाची गोष्ट झाली. अजून पण खूप महत्त्वाच्या गोष्टी झाल्या, म्हणजे पार्टी थिंग्स वगैरे. नंतर हे सकाळी डिसाईड झालं, दुपारी आम्ही लग्नाला गेलो शिव वैभव इथे, तिथे जेवण केलं वगैरे वगैरे सगळेजण, पूर्ण वन मॅन टीम. देन खेळायला गेलो, खेळण्यातही बहुत मजा येते राव, बहुत मजा येते. इट्स अ रिअली ग्रेट थिंग्स. खेळण्यात बहुत मजा येते. खेळून झाल्यानंतर मग ठरलं का वडापाव खायचा. नंतर वडापाववरून सरळ ठरलं का झिंगाट पाहायचा, सैराट पाहायचा. सैराटसाठी तिकीट नाही भेटली, तर मग आम्ही गेलो बिर्याणी सेंटरमध्ये, आणि तिथे हाफ ऑफ बिर्याणी खायची, तर फुल बिर्याणी खाऊन घरी आलो. आता काय जेवण नाही केलं ना, आता मी वरती फिरून आर्टिफॅक्ट एपिसोड करून राहिलो. हे महत्वाचं नाही आज कोणकोणत्या पार्ट्या केल्या, महत्वाचं हे आहे का तुला जॉबची आता गरज आहे. याच्यामध्ये फायदा काय होऊ शकतो सांगू? आई वडिलांना थोडा कॉन्फिडन्स वाढेल जर तुला हे जॉब भेटेल, ऑफकोर्स भेटेल, याच्यात काही गॅरंटी हे नाही, एकदम निगेटिव्ह पॉईंट्स वगैरे काय आहे नाही. तर आई वडिलांचा मी थोडासा कॉन्फिडन्स गेन करू शकेल, राईट? किंवा मुलगा आता मोठा झाला आहे आणि तो आता पैसे कमवून लागला आहे आणि अदर सिटीमध्ये आउट ऑफ टाऊन आहे, तर मी त्यांचा थोडा बहुत विश्वास गेन करू शकेल, राईट? थोडे बहुत पैसे माझ्याही पाशी येईल. आणि मी त्यांचा विश्वास गेन करून राहिलो म्हणजे मी माझ्या वडिलांचा विश्वास जरी गेन केला ना भाऊ, तर बहुत मोठी गोष्ट आहे. सांगू ना, बहुत मोठी गोष्ट. मला आता लॅपटॉप असा इझिली भेटून जातो, गाडी पण भेटून जाईल तिथे नागपूरमध्ये स्टे करण्यासाठी, आणि तिथे काहीतरी क्वार्टर किंवा रूम करून राहणे इज मच बेटर. ठीक आहे, आपण ते पाहून घेऊ. मी तर स्वप्नच पाहून राहिलो राव, जॉब लागली ना तर तर मी सांगू, वेल मला सांगू शकत नाही वाटत, बट इज अ आर्टिफॅक्ट आणि कोणी ऐकत नाही आहे, त्यामुळे मी हे सांगून देतो. हां, तर काय, जर मला जॉब लागली तर मी काय करेल, मी स्नेहाला प्रपोज करेन ऑफकोर्स. ती 12,000 नागपूरमध्ये कुठेतरी जॉब करून राहिली, मी नागपूरमध्ये जॉब करून राहिलो 16-17 हजारामध्ये. तर जरी मी तिच्या एज्युकेशनमध्ये थोडं कमी आहे, बट राईट नाव तिच्या इक्वल आहे, तर ऑफकोर्स मी त्याला प्रपोज करेन. याच्यात काही हे शक नाही आहे किंवा हे नाही, प्रपोज करेन. बट इट टेक्स अ मोर टाईम, त्याला थोडा वेळ आहे. पण माझ्या डोक्यात स्वप्न तर असे येऊन राहिले का मी दारू पेईन, सगळ्यांना नागपूरमध्ये बोलवीन, पार्टी करीन, एक दिवस मी एन्जॉय करीन, मामाची गाडी चालवायला भेटन, मी मस्त ड्रायव्हिंग करीन, ड्रायव्हिंग शिकीन. विचार येणं खूप चांगली गोष्ट आहे, कारण हे आपल्याला परिवर्तित करते त्या स्टेटवर ज्या स्टेटवर आपल्याला जायचं आहे. सो इट इज अ गुड थिंग, याच्याबद्दल विचार करत राहा. ज्या विचार केल्याने तुला हॅपीनेस थोडा चांगला फील होत असेल, तर ऑफकोर्स यू हॅव टू डू इट अगेन अँड अगेन. बरोबर आहे, आता लागणं बहुत जास्त महत्वाचं आहे आणि याच्यात गरज पण आहे. आता विचार कर, तुला समजा जॉब लागली, हे काय जॉब लागली तर हार्डली 16,000 रुपये, 16,000 पेमेंट, आणि समजा जर क्वार्टर देत असेल 20,000 रुपये पेमेंट, आणि जर क्वार्टर देत असेल तर काहीतरी 5-6, 4-5 हजार रुपये कटून जाईल. पण मी क्वार्टर नाही घेणार, कारण खूप मोठं असते, 3-4 रूमचं असते आणि मला भीती लागेल, त्यामुळे मी रूम करून राहीन, वरून मेस पण राहीन, आत्याचा सपोर्ट राहीन, आईवडिलांचा पण सपोर्ट राहीन, आणि खूप जास्त दूर नाही राहणार. नागपूर ते वर्धा खूप जास्त मोठं डिस्टन्स आहे, सो आय कॅन मॅनेज इट ऑफकोर्स. आता
म्हणजे माझा असा कोणताच अंग किंवा आतमधली अशी कोणतीच फिलिंग असं मला म्हणून राहिलाय का बाबू तू तुझ्या डेस्टिनीवर फोकस राहा आणि तू हे कर किंवा फिल्म बघ नो, हे एक रॉंग वे आहे. एवढा वेळ अनएम्प्लॉय राहणं म्हणजे आता माझं वय 23 आहे. आता या सप्टेंबर महिन्यात माझं वय 24 होऊन जाईल. तर यावेळेस अनएम्प्लॉय राहणं काही बहुत बेकार गोष्ट आहे. राईट नाव तुझ्या सराउंडिंगचे मित्र आहे, वैभव आहे, सुबोध आहे, सुशील आहे. हे सगळे कसे अनएम्प्लॉईड आहे. इवन आता विशाल सुद्धा, बादल सुद्धा अनएम्प्लॉईड आहे. यांचे शिक्षण झालं आहे, आता एमटेक साठी ट्राय करून राहिले पण यांना जॉब नाही भेटून राहिला. लाईफमध्ये सर्वात महत्वाचं आहे जॉब. अमोलची हैसियत काऊन वाढून आहे त्यांच्यासमोर, कारण अमोल जॉब करत आहे. जरी तो 20,000 रुपये कमवत आहे बट कमवत आहे राव. तो त्यांच्या आईवडिलांचा विश्वास गेन करून राहिला आहे, प्लस मित्रांचा सपोर्ट आणि पुन्हा रिलेटिव्हचा सपोर्ट आणि सगळीकडे ऑल गुड. त्याची गर्लफ्रेंड 36,000 रुपये कमवते, त्याच्यावर क्रश करते आणि ह्या बंद तिच्या काही लाईक करत नाही. तर पहा ना राव, पैसा भेटल्यावर बहुत काही चेंज होते, बहुत काही चेंज. आणि ऑफकोर्स तुझ्यामध्ये पण चेंज होईनच, पण त्या चेंज एक गुड चेंज राहील. आर्टिफॅक्ट एपिसोड याच्यासाठी आहे का तो कंट्रोल ठेवते प्रत्येक गोष्ट कशा करायचा किंवा त्याला, म्हणजे हे डिसिजन कसं आहे की आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड होत राहतात. तर हे नॉट जस्ट ओनली रेकॉर्डिंग, हे मी स्वतःसोबत पण बोलून राहिलो. तर हे बहुत चांगली गोष्ट आहे का मला इंट्रोड्यूस करण्यासाठी माझ्यासोबत, मला का पाहिजे का नाही पाहिजे. इज अ गुड थिंग. So is it? This is the end. This is the My Artifact episode number 334 right now. We are at Pradhan Maharashtra. Thank you. हे मी ते असं तर म्हणलं बट आर्टिफॅक्ट एपिसोड बंद करायचं मूड नाही होऊन राहिलं राव. म्हणजे काहीतरी बडबड करूशी वाटत आहे तर करणं राव, करणं म्हणजे बडबड करणं खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे स्वतःसोबत बडबड करणं इट्स अ रिअली नाईस. आणि राव ते बडबड रेकॉर्ड करून ठेवणं इज ऑल्सो अमेझिंग. आज हे खाल्ली बिर्याणी बाहेरची, चला 100 रुपये खर्च केले मी, बट टेस्टी होती राव. बट टेस्टी इतकी पण टेस्टी नव्हती. इतकी पण टेस्टी म्हणजे जर मंचुरियन घेतलं 20 रुपयाचा मंचुरियन, त्याच्यामध्ये बहुत माहोल लागते. 20च रुपयाचा हाफ प्लेट. तो बिर्याणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जे गोष्ट छोटी असते ना ते बहुत टेस्टी असते, बहुत अमेझिंग, बहुत क्लासिक अँड रिअली गुड टेस्ट. जर ते गोष्ट खूप जास्त प्रमाणात असेल ना तर ते पानसट लागते. म्हणजे आता कसं बिर्याणी मला नाही का ते हाफ प्लेट घेतली, बहुत चांगली आवडली, पण मी कंट्रोल नाही करू शकलो स्वतःवर आणि दुसरी प्लेट बोलवली, तर त्यामुळे त्याची मजा पूर्ण किरकिरा झाला. डझंट माइंड, बिर्याणी खाल्ली, काही दारू नाही पिलो किंवा म्हणजे बिर्याणी खाल्ली, म्हणजे मटणाचा भात नाही बिर्याणी खाल्ली, ही एक इट्स अ रिअली नाईस थिंग. अजून का बोलू, म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड बंद तर नाही करायचा बट बोलायचं काय, काही विषय आहे का नाही. हा विचार, तू आता तुला जॉब लागली, तू आता 16,000 रुपये पेमेंट कमवून पण राहिला, नागपूर खापरखेड्यामध्ये तू जॉब पण करून राहिला, तुझं व्हॉट्सअपवरच यासोबत बोलणं आहे असं लाईट लिटल मध्ये, तिला प्रपोज कसा ठोकशील. वेल मी आतापर्यंत नाही का तिच्यासोबत काहून ना बोलून राहिलो होतो, लिंक होत नव्हतं. पहिली ते 4th स्टँडर्ड पर्यंत आम्ही लिंकअप होतो. काहून, आम्ही साईडमध्येच बसायचो, ती जस्ट सीट बिसाइड ऑन मी, सोबत बसायचो. तर तेव्हा ते कसं लिंकअप व्हायचं पहिली ते 4th स्टँडर्ड पर्यंत. नंतर 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी हे 5 वर्ष नाही का बहुत डिफरन्स झाला. याच्यामध्ये काय, ती बहुत पुढे गेली, मी बहुत मागे राहिलो. मागे म्हणजे इन द सेन्स ती 80-85% घेणारी मुलगी, मी हार्डली 60च्या पर्यंत पण पोहोचू शकत नाही, एकदम 55 ते 60च्या मध्येच राहतो, काही याच्या वरता वगैरे जात नाही. बहुत
बहुत ॲव्हरेजच्या ॲव्हरेज, बिलो ॲव्हरेज आहे आपण. ओके, पढाईमध्ये जेवढा म्हणजे तसं नाही, मला बहुत चांगलं नॉलेज आहे. जेवढं तिला तेवढं नॉलेज नसेल, मला तिच्यापेक्षा जास्त नॉलेज आहे. जेवढं काही टेक्निकल लँग्वेजमध्ये किंवा समजा जर एखादी टॉपिक समजून द्यायला सांगितला, तर ती तेवढं चांगल्याने एलॉबरेट नाही करू शकेल जे की मी करू शकतो. सम पीपल गुड इन समथिंग, सम पीपल इज नॉट गुड इन समथिंग, सो दॅट्स नॉट अ डील. तर ती कसा लिंक होता, मी थोडंसं हे करायचो, म्हणजे थोडंसं अनफिमिलियर व्हायचो राव. ती 85% वाली आणि मग आपण 60% वालो. आपली लायकी काय तिच्याबद्दल हे, आणि शी इज अ रिअली नाईस अँड रिअली इंटेलिजंट. मी त्याबद्दल हाच विचार करून राहिलो होतो, आणि हाच विचार करून मी 5 वर्ष थोडासा कीप इट डिस्टन्स म्हणून राहिलो, राईट. आणि हा विचार नाही का जस्ट 10 मिनिटात ब्रेक झाला. म्हणजे काय झालं, आम्ही 11वीत, हो 11th स्टँडर्डमध्ये होतो तेव्हा. ती होती न्यू इंग्लिशमध्ये आणि मी होतो यशवंत कॉलेजमध्ये. आमचा मॅथ्सची ट्युशन होती इथे भगत सरांकडे, राईट. तर ती यायची, मी पण आलो होतो त्या. काय होतं की मी म्हणलं तिला, म्हणजे स्नेहाल नाही म्हणलं, आमचा एक एक बंदा पण होता, त्याचं नाव होतं प्रणय पाटील. बहुत लफडेबाज पोट्ट होता. तर तो म्हणे, आज हेकडी बहुत चांगली दिसून राहिली. आम्ही स्नेहाला हेकडी म्हणत जाऊ, आज हेकडी बहुत चांगली दिसून राहिली म्हणे. मी म्हणलं या शी इज रिअली नाईस गुड लुकिंग गर्ल, मग पाठवतो म्हणे. मग मी मला बे लवडे आहे घंटा, ती बहुत इंटेलिजंट आहे म्हणलं, ती तशा प्रकारची मुलगी नाही म्हणलं, आणि ऑफकोर्स तू काहीच करू शकत नाही म्हणलं. तर तिच्याबद्दल विचार करणं सोडून दे म्हणलं. मग तू म्हणे अबे हाट लावड्या म्हणे, मी तर पाठवतोच म्हणे. अशा ह्याच्यात जशी तरी ट्युशन खतम झाली, हा बंदा जस्ट ती मुलगी नाही का जस्ट भगत सर ट्युशन त्या एंडवर आहे सिमेंट रोडच्या, आणि ही बस या एंडपर्यंत आली. या बंदाने आपली गाडी काढली आणि सरळ तिच्यापाशी गेला. का बोलला माहित नाही, आणि सरळ नंबर घेऊन आला. आम्ही शर्त पण लावली होती, शर्त म्हणजे अशा एखादी एक हाफ मंचुरियन वगैरे वगैरे, पण शर्त पण लावली. पण सर्वात महत्वाचं आहे, माझा जो विश्वास होता की ती मुलगी बहुत इंटेलिजंट आहे, स्मार्ट आहे, ती अशा बाबतीत पडू शकत नाही वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट, तर तो सगळा ब्रोकआउट झाला राव. म्हणजे काय, ज्या मुलीपासून एक्सपेक्टेशन करायचा का ती मुलगी अशा प्रकारची नसूच शकते, तर ती मुलगी अशी निघाली, तर मग आपणला मनात तर काय राव. तसं मग 11वी-12वी माझं इंटेन्शन तेवढं नव्हतंच, मग तिच्याबद्दल काहीच नव्हतं. मग 12वी नंतर गेलो पॉलिटेक्निकमध्ये. आता बहुत फार अवे झालं. ती गेली इंजिनिअरिंग कॉलेज यवतमाळ, नाही अमरावती या यवतमाळ हा कुठेतरी गेली, आणि मी आलो इकडे अग्निहोत्री पॉलिटेक्निक. सो इट्स अ बिग डिफरन्स. ती ग्रॅज्युएशन करून आली आणि मी डिप्लोमा करून आलो. इट्स अ रिअली बिग डिफरन्स. त्याच्यामध्ये तिला लाईक करणं किंवा तिला काही काही लिंकच नव्हतं, काहीच लिंक नव्हतं. नंतर काय झालं, डिप्लोमामध्ये मी घेतलं मेकॅनिकल. तर मेकॅनिकलमध्ये घंटा मुली राहत नाही, काहीच नाही. तर त्यामुळे ते 6 वर्ष कसे गेले आणि जाऊन राहिले विदाऊट मुलीबद्दल काहीच नाही. एक वेळा म्हणजे 2014 किंवा 14 नाही 13मध्ये रियुनियन झाला, रियुनियन प्रोग्राम. त्याच्यामध्ये ती वन ऑफ द क्लासिक दिसून राहिली, बहुत अमेझिंग पर्सन. आणि त्याच्यानंतर मी तिला कधी बघितलंच नाही, सच मी सांगतो, कधी बघितलं नाही. केव्हा बघितलं राव, एक वेळा ती इथून जातानी तिने माझ्याकडे बघितलं, मी तिला तेवढं केअरफुली नाही बघू शकलो. आय डोंट नो व्हाय, बट मी जर बसून होतो, मला कळलं की ती येऊन राहिली, कारण ती बुरखा बांधून होती. तिने माझ्याकडे पाहिलं, मला कळलं ती आहे, बट मी तिला पाहू शकलं कारण ती बुरखा बांधून होती राव. तर आणि मग केव्हा पाहिलं राव, नथिंग, केव्हाच नाही पाहिलं मी. रियुनियन पासून तिला केव्हाच नाही पाहिलं.
तर व्हॉट्सअपवर थोडी बहुत चॅटिंग केली. मी थोडासा नका इनसिक्युअर फील करून राहिलो आताही, कारण सीझन आहे. बट राईट नाव आता मला जॉब लागली, आता मी 16,000 रुपये कमवून राहिलो आणि आता मी व्हॉट्सअपवर चॅटिंग पण करून राहिलो. ऑफकोर्स तिची काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असं ऑफकोर्स शी इज इन रिलेशनशिप. मला काही करायचं नाही रिलेशनशिप वगैरे वगैरे. मला फक्त माझ्या फिलिंग तिच्यासमोर मांडायच्या. तिला ॲक्सेप्ट करायचं आहे नाही करायचं आहे तिची मर्जी. मला माझं सांगून दे, ओके ठीक आहे, विल यू बी माय फ्रेंड. सो शी से यस, ऑल राईट, चालेल मग. काही काही मॅटर सॉल्व करण्याचं काही हेच नाही, फंडाच नाही. तर मी तिला खरंच, पण असं काही रिझन तर नाही का तुझ्या लाईफमध्ये अजून कोणती मुलगी नाही आणि त्या रियुनियन नंतर दुसरी कोणती मुलगी तुला दिसलीच नाही त्यामुळे तू तिला लाईक करून राहिला. या हे पण रिझन होऊ शकते, कारण तिच्या अगोदर नाही का, म्हणजे तिच्या अगोदर म्हणजे ती पण जेव्हा लाईफमध्ये होती ना तेव्हा मी तिला लाईक नाही करायचो, दुसऱ्या मुलीला लाईक करायचो. ॲज ऑफ नाव प्रियंका चव्हाण, राईट, 10th स्टँडर्डमध्ये 10वीमध्ये. तर इथे प्रियंका चव्हाण पण होती आणि इथे ही पण होती स्नेहा. तर मी स्नेहाला लाईक करायचो आणि हिला लाईक करायचो, राईट. 11वी स्टँडर्डमध्ये आकांक्षा माळोदे कॉलेजमधली, एक ट्युशनमध्ये होती, ही कॉलेजमध्ये होती, दोघींना पण लाईक करायचो. आणि त्याच्यानंतर डिप्लोमामध्ये कोणीच नाही, तर मग हीच भेटली, तिलाच लाईक करून राहिलो. वाय, म्हणजे असं काय आहे का, जर तुला दुसरी कोणती मुलगी भेटली तर राव मी कोण जेलमध्ये आहे का, मी कोणा मसनात आहे का, कोणी मुली दिसून नाही राहिला राव. मी तर रांडासारखं इकडे तिकडे फिरत राहतो ना, मला तर लागेन तेवढं मुली दिसते. आतमध्ये घंटी नाही वाजत ना राव, आतमध्ये घंटी केव्हा वाजली होती सगळ्यात फर्स्ट टाइम, तिला बघताना घंटी वाजते. आताही घंटी वाजते, अगोदर पण घंटी वाजत होती, ओके ठीक आहे. प्रियंका चव्हाणला पण पाहून घंटी वाजत होती, तेव्हा वाजत होती, आता वाजत नाही. आता ते नियर अबाउट मागच्याच वर्षी विशालचं जे हे होतं फेअरवेल त्याच्या कॉलेजमध्ये, तेव्हा प्रियंका चव्हाण त्याच्याच टीममध्ये होती आणि युजली मी तिला बघितलं आणि काहीच घंटा फील होऊन नाही राहिलं, बिलकुल घंटा वाजून नाही राहिली, काहीच नाही, इट जस्ट नथिंग. तर मला वाटलं की तो जस्ट पार्ट ऑफ लाईफ आहे, त्याला विसरून जा. आकांक्षा माळोदे, तिचा चेहराही विसरलो राव मी. तर कशी दिसत होती, कॉलेजमध्ये आली, यशवंत कॉलेजमध्ये, हार्डली 1 महिना IT मध्ये होती, बहुत गॉर्जियस दिसे, पण चेहराही विसरलो राव, बहुत गॉर्जियस दिसे. तर तिला पण घंटा वाजायची, आता ती तर बंदी डिसअपिअरच झाली. आकांक्षा माळोदेला मी फेसबुकवर हो तिला हाय म्हणलं, ती हाय म्हणे, मग हु आर यू म्हणे. तर मला काही वाटलं नाही का आपला काही गेम होऊ शकतो म्हणलं, त्यामुळे लेट इट गो म्हणलं. अजून कोणती मुलगी आहे जिला पण घंटा वाजे एक्सेप्ट स्नेहा? कोणतीच नाही, नथिंग. म्हणजे अजूनपर्यंत स्नेहाला मी म्हणजे रियुनियनमध्ये घंटा वाजून राहिली होती, मी ऑफकोर्स तिच्या साईडलाच नाचून राहिलो होतो, जरी मी तिच्यासोबत बोलून नाही राहिलो होतो, बट इट इज सो मच थिंग्स हॅपन इनसाइड मी. सो घंटा वाजून राहिली आतमध्ये, तो इट इज. तर जर मला जॉब लागली आणि मी तिला चांगलं म्हणून राहिलो तर मी तिच्यासाठी बोलेल, मी माझ्या फिलिंग तिच्यासमोर मांडेल, तिला ॲक्सेप्ट करायचं तर करेल, नाही करायचं असेल तर बोकात जा. बट या थिंग्समुळे तू तुझ्या डेस्टिनीसोबत हात नाही धुवून बसशील. या म्हणजे जॉब करणं अलग बात आहे, डेस्टिनीमध्ये जॉब करणं इम्पॉर्टंट आहे, डेस्टिनीमध्ये रिलेशनशिप असणं इम्पॉर्टंट आहे. आणि समटाईम इट विल बी अ वर्स किंवा बॅड किंवा काही होऊ शकते. तर अजूनपर्यंत याच्याबद्दल काही डिक्लिअर नाही, पण म्हणजे मला तर जॉब भेटून राहिलीच आहे, ते पुढचं पुढे आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड काही आज नंतर मी 10 महिन्यानंतर नाही करणार, ऑफकोर्स मी उद्या करणारच आहे.
जसा मला जॉब लागली, माझ्या आतमध्ये काही फिलिंग्स आल्या, केमिकल रिॲक्शन होऊन राहिलं, तर मी एलॉबरेट करीन ना आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये, ऑफकोर्स. आणि शी इज द वन ऑफ द काइंड मॅन. शी इज सो ग्रेट, सो awesome. And राव, एक प्रॉब्लेम पण आहे. म्हणजे ही प्रॉब्लेम मला आता डोक्यात आली. तिचे फादर बहुत चांगल्या पोस्टिंगवर नाही आहे वाटते. इतकी काही त्यांची हे एवढी नाही लायबिलिटी, किंवा दे आर गुड, राईट. म्हणजे काय म्हणण्याचा उद्देश काय की स्नेहाची चुलत बहीण, जे की माझ्या प्रीताईची पण मैत्रीण आहे, तिला काहीतरी म्हणते यार नाव माहीत नाही, तिचं लग्न झालं आफ्टर 2 years. तिच्या मोठ्या मुलीचं आणि स्नेहाच्या मोठी बहीण नाही का, अन्नपूर्णा तिला म्हणत होतो, तिचं पण 2 वर्ष अगोदर लग्न झालं आणि शी गॉट अ बेबी राईट नाऊ, जस्ट हार्डली 1-1.5 महिना झाला असेल वगैरे वगैरे. तर माइट बी फादर तिला फोर्सअप करू शकते, बट शी इज डुईंग रिअली गुड इन दिस जॉब. जर मी तिला प्रपोज करेल तर समथिंग इज हॅपन विथ हर और विथ माय डेस्टिनी और समथिंग क्रीपी हॅपन विथ दॅम. राव, तू तिला लाईक करते का तुला तिला हासिल करायचं आहे? सिम्पल टर्म आहे. तुला तिला हासिल करायचं आहे का तुला खुश बघायचं आहे? तिला नेहमी खुश बघायचं, तिला नेहमी लाईक करू शकत. तर राव, तिला जाऊ दे, तिला तिच्या लाईफमध्ये जाऊ दे. जरी तू आता इथून नियर अबाउट 3-4 महिन्यानंतर लागून राहिला आणि तू तुझ्याबद्दल असे केमिकल रिॲक्शन होऊन तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करून राहिला आणि तिच्या वडिलांचं रिझन काही ना काही बदललं आणि तिच्या लाईफचं डिसिजन तिचे वडील घेऊन राहिले का तिला मॅरी करत आहे कोणासोबत तरी, तर ती क्विट करेल का? आय डोंट इवन नो. बट एवढंच पत आहे, तिच्या आतमध्ये पण नाही का जेवढी काही स्पेस असेल ना, नियर अबाउट 4000 स्क्वेअर फूटमध्ये एकच स्क्वेअर फूट किंवा अर्धा किंवा नियर अबाउट त्या 1 स्क्वेअर फूटचं 25% तरी सुद्धा थोडी बहुत फिलिंग आहे राव, थोडी बहुत फिलिंग. मी बस एवढंच म्हणतो, थोडीशी तरी फिलिंग आहेच. कारण जेव्हा मी तिच्यासोबत बोलतो, मी युजली बोलतो माझ्या प्रोफेशनल लँग्वेजमध्ये. मी चॅटिंगमध्ये बहुत ठेंगा आहे, बहुत मला बोलताना चॅटिंगवर बहुत इट्स अ रिअली रॉंग पंक्च्युएशन टू डू दिस व्हॉट्सॲप मेसेंजर स्टाफ. तर मी तिला बहुत चांगल्याने नो स्माइली, नो थिंग्स, रिअली थिंग्स गुड. मग तिचे जेव्हा बोलते ना थँक्स किंवा TY, त्याच्यानंतर स्माइली येते, ते लाल गाल 3-4. एक दिवस काय झालं की हाईक मॅसेंजर वन ऑफ द ग्रेटेस्ट कन्व्हर्सेशन बॅकअप बिटवीन मी अँड हर. काय आहे का, आम्ही व्हॉट्सॲपवर जास्त बोलायचो नाही, कारण बोलण्यासाठी काही राहायचंच नाही. हाईक मॅसेंजरवर आम्ही स्टिकर्स खेळायचो, इतके स्टिकर. मी इथे जात होतो लायब्ररीमध्ये आणि ती माहीत नाही कुठे असायची. मी स्टिकर पाठवायचो आणि ती मग स्टिकर पाठवायची. स्टिकर खेळता खेळता बहुत मजा येत जाती, म्हणजे इट विल बी रिअली गुड. तिथे कधी कधी लव्ह यूचे पण म्हणायची, बट आय एम बिकम रिअली सिरियस अबाउट दॅट. त्यामुळे मी म्हणू शकतो का, जर मी तिला प्रपोज करेन तर ऑफकोर्स यस किंवा नो तर नाही येणार, यस किंवा आय थिंकिंग अबाउट इट. सो आणि मी तिला नाही का खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करून राहिलो, मी तिला सरळ सांगेन, सरळ बोल. म्हणजे हिंमत आहे राव. ऑफकोर्स प्रपोज करणं खूप जास्त मोठी गोष्ट नाही आहे. त्याच्यासोबत, त्या प्रपोजसोबत बिल्डअप राहणं ते मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्याला स्टिक राहणं, त्याला शोधून राहणं, त्याला पकडून धरणं त्या पर्सनला, ते मोठी गोष्ट आहे. सो वेर इज इट, राईट. तर आता काय ना, आता घरी जा, खाली जा, मोबाईल चार्जिंग भरला, थोडासा एक झोप घेईन, सकाळी उठ. उद्या सोमवार आहे, उद्या आपल्याला पिंटीकडे जायचं आहे, त्याच्या घरी जेवण आहे.
उद्या पण बहुत मजा येणार आहे, कारण उद्या सगळे जण राहील वन मॅन टीम सोबत, सगळ्या लेडीज पण राहील. प्लस संध्याकाळी रिसेप्शन पण आहे. म्हणजे पार्ट्या तर होतच राहते राव लाईफमध्ये. तर सो या, दिस इज इट, दिस इज देन, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 334. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.